नमस्कार विद्यार्थी मित्र हो. ज्ञानदीप कोचिंग क्लासेस यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण स्टँडर्ड सेकंड इंग्लिश मीडियमसाठीचा इंग्लिश लँग्वेज रीडिंग स्किल अ पॅसेज अँड क्वेश्चन बेस्ड ऑन इट या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये तुम्हाला पॅसेज दिलेले असतात. ह्या पॅसेजमधले आन्सर तुम्हाला शोधायचे असतात. पॅसेज सोपा असतो, परंतु त्यावरती दिलेले जे हे क्वेश्चन्स असतात ते थोडेसे डिफिकल्ट असतात. पण त्याहीमधून आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे आणि आन्सर राईट करायचा आहे किंवा ऑप्शन मेन्शन करायचा आहे. तर आपण प्रत्येक पॅसेज आज रीड करणार आहोत आणि त्यावर आधारित क्वेश्चनचे जे ऑप्शन आहेत ते कसे शोधायचे हे आज आपण इथे बघणार आहोत. तर यामध्ये पहिला जो दिलेला आहे हा मॉडेल पॅसेज दिलेला आहे. यामध्ये आपण सुरुवातीला हा पॅसेज वाचून घेऊयात आणि त्यावरती आधारित हे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याचे आपण आन्सर कसे शोधायचे ते पण बघूयात. मी पहिल्यांदा पॅसेज वाचते. माय बेस्ट फ्रेंड इज श्याम. वी स्टडी इन द सेम क्लास. ही स्टेज नियर टेम्पल. वी गो टू स्कूल टुगेदर in the same bus. I like Shyam very much. He gives me his storybooks to read. I give my storybooks to him also. I go to ground every evening to play games. Shyam and I talk a lot to each other. Both of us want to be pilot. We will study hard for that. Shyam and I will always be friends. आपण पॅसेज वाचून घेतलेला आहे. आता या खाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण रीड करूया आणि त्याचे आन्सर आपण पॅसेजमधून शोधूयात. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे इथे, हू इज माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे माझा बेस्ट फ्रेंडचं नाव काय किंवा माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे. ऑप्शन फर्स्ट आहे राम, ऑप्शन सेकंड आहे श्याम, ऑप्शन 3 आहे पायलट आणि ऑप्शन 4 आहे नितीन. सो इथे बघा फर्स्ट लाईनमध्येच त्यांनी आन्सर दिलेला आहे, माय बेस्ट फ्रेंड इज श्याम. सो श्याम हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि श्याम हे जे नाव आहे ते आपल्याला सेकंड ऑप्शनमध्ये दिसते. म्हणून आपण इथे सेकंड ऑप्शनला सर्कल किंवा डार्क केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हेअर डज श्याम स्टे. व्हेअर डज श्याम स्टे. श्याम कुठे राहत होता. नियर रिव्हर, ऑप्शन 2 नियर ग्राउंड, ऑप्शन 3 आहे नियर टेम्पल, ऑप्शन 4 आहे नियर स्कूल. मग आपल्याला पॅसेजमध्ये शोधायचं आहे. इथे आपण बघितलं पॅसेज वाचताना ही स्टेज नियर टेम्पल. आपल्याला आन्सर भेटलं आहे नियर टेम्पल. आता नियर टेम्पल हा ऑप्शन कुठे दिसतोय आपल्याला, ऑप्शन नंबर 3 मध्ये. ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 आपण इथे डार्क सर्कल केलेला आहे त्याला. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये त्यांनी विचारलं आहे, व्हॉट डज ही गिव मी टू रीड. व्हॉट डज ही गिव मी टू रीड. तो मला वाचण्यासाठी काय देत होता. तर याचा आन्सर, ही गिव्ज मी हिज स्टोरी बुक्स टू रीड. हिज स्टोरी बुक्स. मग इथे स्टोरी बुक्स ऑप्शन आहे का. पहिला ऑप्शन आहे नोटबुक्स, सेकंड ऑप्शन आहे स्टोरी बुक्स, थर्ड ऑप्शन आहे न्यूजपेपर्स आणि 4 ऑप्शन आहे मॅगझिन्स. तर इथे आपल्याला दिसते ऑप्शन 2 मध्ये स्टोरी बुक्स दिलेला आहे. तर आपण ऑप्शन 2 ला सर्कल केलेला आहे. यानंतर आपण बघूया पॅसेज एक्सरसाइजमधला पॅसेज नंबर 1. आपण तो आता रीड करूयात. आय वॉज बॉर्न लेट ॲट नाईट ॲट अबाउट 10:30. I cried very loudly when I was born. I was a cute and cubby baby, but I did not have any hair. My first tooth appeared when I was 7 months old. I loved mashed banana with ghee. My first word were Tata and Mum. My favorite toys were a rubber duck and blue elephant. आपण पॅसेज रीड केलेला आहे. आता यावर आधारित जे क्वेश्चन्स आहेत
ते इथे बघा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हेन वॉज आय बॉर्न. व्हेन वॉज आय बॉर्न म्हणजे माझा जन्म कधी झाला. आय वॉज बॉर्न लेट ॲट नाईट ॲट अबाउट 10:30. मग इथे ऑप्शनमध्ये दिलेले बघा, लेट नाईट ऑप्शन 2 आहे, डाऊन ऑप्शन 3 आहे, डे ऑप्शन 4 आहे, इव्हिनिंग. मग इथे आन्सर दिलेला आहे लेट ॲट नाईट. सो लेट नाईट ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये आहे. सो ऑप्शन नंबर फर्स्ट आपण इथे 1 नंबरला सर्कल करणार आहोत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आज विचारलेला आहे, व्हेन डीड माय फर्स्ट टूथ ॲपियर. व्हेन डीड माय फर्स्ट टूथ ॲपियर. मला पहिला दात कधी आला होता. ॲपियर म्हणजे कधी आला होता. मग त्याचे ऑप्शन दिलेले आहेत, फर्स्ट 7 months ओल्ड, सेकंड आहे 3 months ओल्ड, थर्ड ऑप्शन आहे 6 months ओल्ड आणि फोर्थ ऑप्शन आहे 1 year ओल्ड. बघा इथे पॅसेजमध्ये दिलेलं आहे, माय फर्स्ट टूथ ॲपियर व्हेन आय वॉज 7 months ओल्ड. सो 7 months ओल्ड हा ऑप्शन फर्स्ट नंबरला आपल्याला दिसतो आलेला, तो याचा आन्सर करेक्ट आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे, विच वॉज माय फेवरेट टॉय. विच वॉज माय फेवरेट टॉय. माझं आवडतं खेळणं कोणतं. आता इथे बघा 2 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत, ए बी सी आणि डी मध्ये, आणि त्याच्या खाली परत 1 2 3 4 म्हणजे इथे सब ऑप्शन अँड मेन ऑप्शन असे 2 प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता 2 प्रकारची खेळणी आपल्याला ओळखायची आहेत. ए मध्ये आहे सायकल, बी मध्ये आहे बलून, सी मध्ये आहे रबर डॉग आणि डी मध्ये आहे ब्ल्यू एलिफंट. आणि मेन ऑप्शनमध्ये त्यांनी विचारले ओनली सी करेक्ट. 2 ऑप्शन नंबरमध्ये विचारले ओनली ए अँड डी आर करेक्ट. 3 नंबर ऑप्शनमध्ये विचारलेलं आहे ओनली सी अँड डी आर करेक्ट. अँड 4 ऑप्शनमध्ये विचारलेलं आहे ओनली ए अँड बी आर करेक्ट. तर इथे बघा आपल्याला पॅसेजमध्ये दिलेलं आहे, माय फेवरेट टॉईज वेअर अ रबर डॉग अँड अ ब्ल्यू एलिफंट. मग आता रबर डॉग ऑप्शन नंबर सीमध्ये आहे आणि ब्ल्यू एलिफंट ऑप्शन नंबर डीमध्ये आहे. म्हणून आपला मेन ऑप्शनमध्ये ओनली सी अँड डी आर करेक्टेड हा जो ऑप्शन आहे याला आपण इथे सर्कल करणार आहोत. ओके. त्यानंतर पॅसेज नंबर 2, वी मस्ट टेक केअर ऑफ आवर टीथ. वी मस्ट ब्रश आवर टीथ इन द मॉर्निंग and at night. After every meal, we must rinse the mouth. Then germs will not stay near the teeth. We must not eat too much of chocolate and ice cream. They are bad for the teeth. We should not eat or drink too cold or too hot things. They are also bad for teeth. आता हा आपल्याला पॅसेज जो आहे तो टीथवरती दिलेला आहे. आपण आपल्या टीथची काळजी कशा प्रकारे घ्यायची आहे यावर आधारित हा पॅसेज आहे. आता याच्यावरची फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, वी मस्ट नॉट ईट टू मच ऑफ. आपण कोणतं अन्न जास्त खाल्लं नाही पाहिजे किंवा कोणतं जास्त प्रमाणात अन्न घेतलं नाही पाहिजे. बघा इथे दिलेलं आहे, वी मस्ट नॉट ईट टू मच ऑफ चॉकलेट अँड आईस्क्रीम. सो इथे ऑप्शनमध्ये दिलेले बघा, चॉकलेट, मील, ब्रश अँड आईस्क्रीम. इथे पण आपल्या मागे जसे बघितले तसे सब ऑप्शन अँड मेन ऑप्शन दिलेले आहेत. तर ऑप्शन 1 आहे चॉकलेट आणि ऑप्शन डी आहे आईस्क्रीम. सो इथे ऑप्शन ए अँड ऑप्शन डी, ऑप्शन ए अँड डी, सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. म्हणून आपण इथे फर्स्ट जो ऑप्शन आहे त्याला सर्कल करणार आहोत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, वी मस्ट टेक केअर ऑफ आवर डॅश डॅश. आपण कशाची काळजी घ्यायला हवी. फर्स्ट ऑप्शन आहे पेन, सेकंड ऑप्शन आहे स्लेट, थर्ड ऑप्शन आहे टीथ अँड 4 ऑप्शन आहे ब्रश. आपल्याला इथे बघा पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे, वी मस्ट टेक केअर ऑफ आवर टीथ. मग आपला ऑप्शन नंबर टीथ हा वर्ड्स कुठे आहे, इथे ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 आणि इथे आपण सर्कल करणार आहोत. त्यानंतर विच इज द ऑपोजिट वर्ड ऑफ कोल्ड फ्रॉम पॅसेज. क्वेश्चन नंबर 3, विच इज द ऑपोजिट वर्ड ऑफ कोल्ड फ्रॉम पॅसेज. कोल्ड हा जो वर्ड्स आहे याचं ऑपोजिट वर्ड्स आपल्याला राईट करायचं आहे पॅसेजमधून. कोल्ड म्हणजे काय, थंड.
मग आता याच्यामध्ये ऑप्शन बघा दिलेले आहेत. आईस, सेकंड ऑप्शन आहे बॅड, थर्ड ऑप्शन आहे हॉट आणि 4 नंबर ऑप्शन आहे इट. आईस म्हणजे बर्फ, सेकंड ऑप्शन आहे बॅड म्हणजे वाईट, थर्ड ऑप्शन आहे हॉट म्हणजे गरम आणि 4 इट म्हणजे खाणे. मग आता कोल्डचा ऑपोजिट वर्ड्स आहे हॉट, जो इथे पॅसेजमध्ये आलेला आहे बघा. नॉट इट टू कोल्ड ऑर हॉट ड्रिंक्स, हॉट थिंग्स. मग ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, म्हणून इथे 3 नंबरला आपण सर्कल करायचे. त्याच्यानंतर पॅसेज नंबर 3, राम लाईक्स फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ही लाईक्स मिल्क, ही डझंट लाईक स्पायसी फूड्स, ही डझंट लाईक बिटर गट, even though his parents tell him that it is good for health. He loves chocolates very much, but his mummy doesn't allow him to eat them. She says too much chocolate is bad for health. आता राम्सला फ्रूट आणि व्हेजिटेबल्स आवडायचे, त्याला मिल्क पण आवडायचं, स्पायसी फूड पण आवडायचं, पण त्याला बिटर गार्ड मात्र आवडत नव्हतं. आणि त्याचे पॅरेंट्स त्याला त्याच्या आरोग्यासाठी सगळं काही जे आहे आरोग्यासाठी आवश्यक ते सगळं त्याला खायला द्यायचे. ही लव चॉकलेट व्हेरी मच, त्याला चॉकलेट खूप आवडायचे आणि त्याची मम्मी त्याला चॉकलेट खायला परवानगी देत नसायची आणि ती त्याला सांगायची का चॉकलेट हे आपल्या हेल्थसाठी जास्त चांगले नाही आहेत. मग असा हा पॅसेज आहे आणि याच्यावरती बघा क्वेश्चन दिलेले आहे. व्हॉट डज राम लाईक, रामला काय आवडत असायचं? फ्रूट्स, चॉकलेट्स, बुक्स और बिटर गार्ड. आता त्याला जास्त काय आवडायचं बघा. ही लव्स चॉकलेट व्हेरी मच. आता इथे फ्रूट्स पण दिलेले आहेत. राम लाईक्स फ्रूट्स अँड व्हेजिटेबल. चॉकलेट तर आवडायचेच त्याला, पण व्हॉट डज राम लाईक, मग आता रामला काय आवडायचं? फ्रूट्स, म्हणून इथे आपण फ्रूट्स ऑप्शन देणार आहोत. फ्रूट्स ऑप्शन देणार, हा करेक्ट ऑप्शन इथे सर्कल करायचा आहे कारण इथे राम लाईक्स फ्रूट्स. विच थिंग, सेकंड क्वेश्चन बघा. विच थिंग इज नॉट अलाउड बाय राम्स मम्मी टू इट. कोणती अशी गोष्ट आहे की त्याची मम्मी त्याला खाऊ देत नसायची? मग कोणती गोष्ट आहे? मम्मी डझंट अलाउ टू इट ते अ चॉकलेट. मग इथे बिटर गार्ड, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड चॉकलेट्स. मग चॉकलेट हे करेक्ट ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4. देन क्वेश्चन नंबर 3, टू मच चॉकलेट इज डॅश फॉर हेल्थ. इथे बघा आपल्याला पॅसेजमध्ये दिले टू मच चॉकलेट इज बॅड फॉर हेल्थ. मग इथे ऑप्शन नंबर आहे बघा गुड, ऑप्शन नंबर 2 बेटर, ऑप्शन नंबर 3 बॅड अँड ऑप्शन नंबर 4 बेस्ट. मग इथे आपल्याला आन्सर भेटलेला आहे बॅड. ऑप्शन नंबर 3ला सर्कल करायचे. देन पॅसेज नंबर 4 बघा. माय फेवरेट डॉग्स नेम इज टॉमी. टॉमीज कलर इज व्हाईट. ही ऑलवेज प्ले विथ मी. His eyes are like the goalies. He likes to drink milk. He always sleeps in the corner of my room. But he is very steady. आता हा आपल्या ॲनिमलवरती आहे, त्याचा फेवरेट ॲनिमल डॉग आहे, त्याच्याविषयी त्याने माहिती दिलेली आहे. मी इथे क्वेश्चन फर्स्ट काय विचारलेला आहे? व्हॉट इज द नेम ऑफ माय फेवरेट डॉग. माझा आवडता जो डॉग आहे त्याचं नेम काय आहे? तर माय फेवरेट डॉग नेम इज टॉमी. आणि ऑप्शन नंबर याच्यामध्ये दिले बघा. ऑप्शन 1 इज टॉमी, ऑप्शन 2 इज टायगर, ऑप्शन 3 इज डॉग अँड ऑप्शन 4 इज मिकी. सो इथे टॉमी हा करेक्ट ऑप्शन आहे, म्हणून इथे 1 नंबरला आपल्याला सर्कल करायचे. देन सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द कलर ऑफ टॉमी. टॉमीचा कलर कसा आहे? टॉमीज कलर इज व्हाईट. आता इथे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे फर्स्ट ऑप्शन ब्लॅक, सेकंड ऑप्शन इज व्हाईट, थर्ड ऑप्शन इज ब्ल्यू अँड फोर्थ ऑप्शन इज रेड. सो व्हाईट कलर आहे डॉगीचा आणि तो ऑप्शन आपल्याला 2 नंबरमध्ये दिसतोय, म्हणून 2 नंबरचं सर्कल आपण डार्क करायचे. त्याच्यानंतर वेअर डज डॉग स्लीप. डॉग कुठे झोपायचं? स्लीप म्हणजे झोपणे. फर्स्ट ऑप्शन आहे इन द कॉर्नर ऑफ रूम, ऑन द बेड, थर्ड ऑप्शन आहे इन द किचन अँड फोर्थ ऑप्शन आहे इन द बाल्कनी. आता इथे बघा ही ऑलवेज स्लीप इन द कॉर्नर ऑफ माय रूम. इथे दिले इन द कॉर्नर ऑफ
रूम. मग फर्स्ट ऑप्शन आहे बघा, इन द कॉर्नर ऑफ रूम इट्स अ करेक्ट ऑप्शन, म्हणून इथे ऑप्शन नंबर 1ला आपल्याला सर्कल करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्स.